बरोबर आहे तुझं. तुझ्यामुळे कसं होऊ शकतं का हे? अहो, माझा ज्याला स्पर्श होतो ना त्याचा अपघात होतो. अपघात? आता खंबाटकी घाटात अनेक अपघात होतात, म्हणून काय कोणी प्रवास करायचं टाळतं का? अहो अहो तसं नाहीये. हळू, हॉस्पिटल आहे. हो हो, तसं नाहीये. माझा स्पर्श झाला ना की असा स्पर्श झाला ना माझा की काहीतरी घडतं असं. अच्छा, आता कळलं मला. स्पर्श म्हणजे त्या दिवशी मी तुला स्पर्श केला हे तुला आवडलेलं नाहीये, म्हणून तू हे लग्न मोडतेस ना. आता लग्न होईपर्यंत मी तुला स्पर्शच करणार नाही. तुझी शपथ, सॉरी माझी शपथ, पण लग्न मात्र मी तुझ्याशीच करणार. कोणी काही म्हणू. आत्ता जाऊन सांगतो आत्याला. आत्या, माझा माणूस मला सापडला होता, नरेंद्र चकवे. चाले आवडला ना सिनेमा? हो, खूपच मस्त होता. आवडला? नाही आवडला? मस्त तर होता तो. नाही आवडला, मस्त होता, मला खूप आवडला असं म्हणते मी. नाही आवडला मग ओरडायला काय झालं? नाही आवडला तर नाही आवडला. नाही मी म्हणते मला आवडला सिनेमा. चांगला होता. तू ओरडली, गाडीच बंद पडली. गॅरेज असेल जवळ कुठे. काय कमी जास्त बघायचंय का? चौघे आहोत. लाज नाही वाटत का? कानाखाली देईन. अरे देवा. अहो नाही का, चालूच होत नाहीये. अहो ती मुलं बघा ना. चलो भाई लोग. त्रास देत आहेत. त्रास? हो. अहो चालतच जा ना, स्कूटरनी का? काय म्हणालात तिला? मच्छर. मच्छर? अच्छा, मच्छरची माहिती पाहिजे. मग मला विचारायचं ना. आपल्याकडे विविध प्रकारचे मच्छर असतात, म्हणजे त्यांना मराठीत डास म्हणतात, इंग्लिशमध्ये मॉस्किटो म्हणतात. काय काय चाललंय? जवळ यायचं नाही. हो हात नाही लावायचा. मी हात लावला ना, प्रेमाने बघून हात लावीन, मग कळेल. काय चाललंय तुमचं? नरेंद्र, तुम्हाला लागलंय का? बापरे. थँक्स. तुम्हाला कुठे लागलं नाही ना? नाही. तुम्ही अगदी ऐन वेळेला आलात आणि किती मदत केलीत. खरंच मनापासून आभार. आता एवढे आभार मानताच आहात तर त्याचा मोबदलाही द्यावा लागेल. किस मी. अहो काय बोलताय काय तुम्ही? हे नाही हे असं. किस मी. तू? प्रल्हाद, तो कुठून आला? दुबईहून. फॉरेन रिटर्न जावंही हवा होता ना तुझ्या बापाला. 6 वर्ष दुबईत काम करून आलोय. आता काय नाही म्हणतील. खुश ना? सौ शुभांगी प्रल्हाद किसमिसे. माचीस आहे?
माचीस माचीस. काय ओ किडा किडा सापडलाय. काय करताय तुम्ही हे? सहसा हा किडा सापडत नाही कुठे. अचानक त्या माणसाने मला मारलं. कसला किडा? किडा असतो तो. एकावर प्रेम केल्यावर त्याला ओळखायला लागले होते, तर दुसऱ्याला पूर्णपणे ओळखता ओळखता त्याच्यावर प्रेम करायला लागले होते. आणि गंमत अशी होती की माझ्यामुळे होणारे अपघात पचवून दोघं माझ्यासमोर उभे होते. शुभांगी जी. हॅलो. हाय. देवेश मिळालं. तुम्ही पण देवेश का? मी पण देवेश. अरे काय? हो हो देवेश माझा भाऊ. हा मी हे विक्रम देसाई. अच्छा. लेखक आहेत. हा MM असोसिएट्स मध्ये हिशोबनीस आहे. CA. तेच ते रे. माझे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचे असतात ना, हा मला मदत करतो. तुम्ही बसा ना, आमचं होतं चाललंय. बी कम्फर्टेबल. हे घे, मी सगळी बिलं जपून ठेवली आहेत. बरं. अरे सायकलची चेन तुटली म्हणून रिपेअर केली ना, त्याचं सुद्धा बिल ठेवलंय मी. आणि बोलवलं की लवकर यायचं रे. हे कोण? अरे असं काय, सांगितलं ना मी, विक्रम देसाई लेखक आहेत. मग इथे काय करतायत? अरे ते पुस्तक लिहित आहेत माझ्यावर. काय पुस्तक? आणि तुझ्यावर? ए गप्पा बसा, हसायला काय झालं? ह्याचं स्टेटस काय? तू गप्पा बसा, एक दिन ठेवून. तसं काय नाहीये तर हात लाव ना त्याला. मी कशाला हात लावू? अच्छा. म्हणजे नक्कीच. देवेश सॉरी. सॉरी. मी बाहेर जाऊ का? नाही म्हणजे मी ऐकत नाहीये, पण तुम्हाला बोलायचं असेल तर. नाही आम्हाला काही नाही बोलायचं, आमचं बोलून झालंय. ऍक्च्युली आमचं कामच झालंय. ठीक आहे, तू घे फाईल आणि जा. अगं, सह्या राहिल्यात ना? नाही झाल्या सगळ्या सह्या. हे घे तुझी बॅग. बाय. बरं झालं आलास. फॉर्म भरायचा आहे ना? जा ना. अगं पण पोहे करणार होतीस ना? पोहे मी पाठवते तुला, कुरिअर करते. जा. बर. अच्छा. बाय. काही सांगत नाही मी. जा. सॉरी हा, आमच्यामुळे तुम्हाला नुसतंच बसून राहायला लागलं. छे छे, त्यात काय. उलट माझ्यामुळे तुम्हाला बोलता आलं नाही ना. नाही नाही, आमचा देव आहे ना, हम्म. देवेश माझा भाऊ, जादा आहे एकदम. काही बडबडत असतो. काय बोलत होता? तो म्हणत होता मला गावी परत बोलवलंय. कधी? उद्या रात्री निघायला हवं. उद्याच? हो. पण मग आपली लव्ह स्टोरी अर्धवट राहील. आपली म्हणजे तुमची लव्ह स्टोरी तुम्ही जी सांगत आहात ती अर्धवट राहील. नाही नाही नाही, अर्धवट राहणार. आपण भेटू ना पुन्हा लव्ह स्टोरी पूर्ण करायला. मी सांगत असलेली. हा हा. एक काम करायचं का, तुम्ही आज जेवायलाच थांबा. शुभा, रोज डबा आणते तू? माझ्यासाठी. अगं काय जेवण बनवायला लागले तू. कमाल हा. तुला आठवतं लहानपणी एकदा तू माझ्याकरता शिरा बनवून आणला होता. शिरा. साखरेऐवजी मीठ टाकलं होतंस तू. मला वाटलं तर आयुष्यभर मला असंच जेवण जेवायला लागतं काय. पण नाही गो, नाही. शिकली गो बाय माझी. शुभा, किस मी. कुठे? काय? चॉकलेट? चॉकलेट नाही ग, यावेळी खरंच किस मी. महाडेश्वर, हे कोण आहेत? माझे बॉस. येतील केव्हाही, वेळ झाली. आम्ही येऊ दे ना, घाबरायचं कशाला. आपलं लग्न झालंय शुभा. हा नाही नाही, काय आहे ना प्रल्हाद, हे बघ जरा थांब. ठीक आहे, ठीक आहे. इतकी वर्ष वाट पाहिली, अजून एक दिवस. उद्याच तुझ्या बापाला येऊन भेटतो. ठीक आहे? नाही नाही, आता बाबांना भेटायची काही गरज नाहीये. का म्हातारा गचकला? नाही नाही, ते आहेत अजून. पण ना मला काहीतरी, मला बोलायचं तुझ्याशी. बोल ना. हो बोल.
आय लव्ह यू. नाही नाही हा 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 बोल 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 बोल. मी डोळे मिटतो. बोल बोल. आय एम गेटिंग एंगेज्ड इन 2 days. 2 दिवसांनी साखरपुडा आहे माझा. प्रल्हाद म्हणजे तू दगा दिलास मला. नाही मी तुझ्या नाही. बापानी तुझ्या बापामुळे तुला हे लग्न करायला लागत आहे माहितीये मला. अरे ऐकशील का हे बघ. बरोबर आहे का. तो हिरण्यकश्यपू या प्रल्हादाच्या वाटेत अडवा येणारच. तुझ्या बापाच्या प्रल्हाद नाकावर टिचून जर तुझ्याशी नाही लग्न केलं ना तर प्रल्हाद किसपिसे नाव नाही लावणार. अरे ऐकशील का माझं हे बघ. प्रेम केलं आपण तुझ्यावर. प्रेम केलं. तुझ्या बरोबर 7 जन्म काढायचे होते. 7 फेरे घ्यायचे होते म्हणून 7 समुद्र पार करून इथपर्यंत आलो. आता तुझ्याशी लग्न करण्याचा विचार ज्याच्या कोणाच्या मनात येईल ना त्याच्या 7 पिढ्या बरबाद नाही केलं तर बघ तू. बघ तू आता प्रल्हाद किसपिसे काय करतो बघ तू. ए बाहेर कुठून पडायचं. अहो जे झालं ते झालं. तुम्ही कशाला रडताय. मी रडत नाहीये. हे सॉरी. नाही नाही इट्स ओके. चालेल. नाही नाही सॉरी. हा मग पुढे 2 दिवस प्रल्हादने सॉलिड गोंधळ घातला असेल नाही. नाही 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 घातला.